नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या काश्मीर चर्चेत आहे ते पुन्हा एकदा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं. याच दहशतवादानं, कट्टरतावादानं हजारो काश्मीरी त्यांच्या भूमीला, लाडक्या काश्मीरला मुकलेत. अशा काश्मीरी लोकांच्या आत्म्याला कायमच्या झालेल्या जखमांची कथा म्हणजे रूह. मानव कौल यांनी लिहिलेलं हे आत्मकथन या अनुवादित पुस्तकाविषयी आपल्याला सांगणार आहेत रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर. नमस्कार, मी रोहन चंपानेरकर. रोहन प्रकाशनाने अलीकडेच एक अतिशय सुंदर असं पुस्तक प्रकाशित केलंय, रूह. मानव कौल लिखित हे पुस्तक मराठीत नीता कुलकर्णी यांनी अनुवाद करून रोहन प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. मानव कौल हे आपल्या सर्वांनाच माहिती असतील एक सुप्रसिद्ध अभिनेता, नाट्यकार आणि कादंबरीकार. मूळ ते हिंदीत लिहितात. त्यांचं रूह हे पुस्तक इंग्लिशमध्ये आणि मग आता मराठीतही प्रसिद्ध झालेलं आहे. रूह ही म्हणाल तर एक कादंबरी आहे, म्हणाल तर हे एक अनुभव कथन आहे. मूळचे काश्मीरचे मानव कौल यांना काश्मीर त्यांच्या बालपणीत सोडावं लागलं, तिकडच्या हिंसाचारामुळे किंवा तिकडच्या परिस्थितीमुळे म्हणूयात. ते स्थलांतरित झाले दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या वडिलांबरोबर आणि ते फिरतच राहिले. ते कायम म्हणतात की जिथे मी जातो तिथे माझं घर, पण मनात कुठेतरी काश्मीर बसलेलं आहे. काश्मीरच्या आठवणी आहेत, तिकडची लोकं आहेत, तिकडचे संबंध आहेत, तिकडचे बालपणीच्या आठवणी आजही त्यांच्या मनात घर करून आहेत. आणि जेव्हा त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना रूही नावाची एक मुलगी भेटते, जिला तिचं नाव समजतात ती रूहच आहे, तर तिच्या हट्टापायी ते काश्मीरमध्ये पोचतात आणि सगळ्या आठवणींना उजाळा देतात, तिकडच्या विषयी आपल्याला सांगतात. ह्या कादंबरीच्या फॉर्ममधून म्हणा किंवा अनुभव कथनातून म्हणा, आणि आपणही कुठेतरी हळवे होतो. रूह विषयी, ह्या पुस्तकाविषयी नक्कीच एक वेगळी अंतरात्म्या आमच्या प्रकाशनात एक जागा आहे. तुम्हालाही सगळ्यांना ते तेवढंच आवडेल, तुम्हीही ते तेवढंच जिवंतपणे फील करू शकाल किंवा त्याच्या भावना समजून घेऊ शकाल आणि तुम्हाला हे नक्कीच पुस्तक आवडेल. मी ABP वाचाचे धन्यवाद देतो की त्यांनी आनंदाचे पान ह्या सदरात ह्या पुस्तकाची निवड केली आणि आपल्या सर्वांना हे पुस्तक जरूर आवडेल हीच आशा. धन्यवाद. यानंतर खरं तर बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आपण एका वेगळ्या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत, तेही प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी सरांशी. पुस्तकाचं नाव आहे बुद्धांसोबत क्षणोक्षणी. हे पुस्तक फार वेगळ्या पद्धतीनं लिहिलंय. बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित कविता आणि नाडकर्णी सरांचं त्यावरचं निरूपण असं त्याचं स्वरूप आहे. तेव्हा या पुस्तकाविषयी गप्पा मारणार आहोत स्वतः नाडकर्णी सरांशीच. तर सर, स्वागत आहे तुमचं या पुस्तकाविषयीच्या गप्पांमध्ये, आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. मी जसं म्हटलं सर सुरुवातीला की एक वेगळ्या पद्धतीचं हे पुस्तक आहे की ज्यात बुद्धांनी दिलेला जो संदेश आहे किंवा त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते तुम्ही कवितेच्या स्वरूपात मांडलंय, पण त्याच बरोबर त्याचं निरूपणही केलंय. त्या कवितेतनं काय सांगू इच्छिता तेही सांगितलंय. तर हा जो फॉर्मॅट आहे ना, इथपासनं आपण सुरुवात करूया. हा फॉर्मॅट ना, खरं सांगायचं तर अनेक वर्षानंतर असा तयार झाला. म्हणजे असं झालं, जवळजवळ 20 वर्षांपूर्वी मी आणि माझे कुटुंबीय मित्र असे भूतानच्या सहलीला गेलो. आणि ज्या दिवशी आम्ही भूतानमध्ये एका प्राचीन अशा बौद्ध क्षेत्रावरती होतो, पुनाका नावाच्या, त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. आणि आम्ही सगळेजण ती धर्मस्थळ बघून आलो. तर माझे जे सगळे कुटुंबीय सहकारी होते ते मला म्हणाले की अरे, आम्हाला काहीतरी बुद्धाबद्दल सांग. तर मी म्हटलं की मला जे माहिती आहे ते मी जरा डोक्यात गोळा करतो, कारण माझ्याकडे संदर्भ काही नव्हते, आणि तुम्हाला सांगतो. म्हणून मी बसून पॉइंट्स काढले आणि संध्याकाळी मी बोललो त्यांच्याशी. तर ते सव्वा तासाचा ऐवज तयार झाला. मग ते ऐकल्यावरती ते म्हणाले की अरे छान आहे, तू हे जास्त जाहीरपणे का नाही बोलतोय. म्हटलं बरं बोलतो. मग माझ्या लक्षात आलं माझा काहीच अभ्यास नाहीये बुद्धांचा. मग मी 20 वर्षापूर्वी घरी आल्यावरती बुद्धांचा अभ्यास चालू केला.
आणि मग त्याच्यातून मी एक बुद्धाची गोष्ट नावाचं एक छोटस प्रेझेंटेशन तयार केलं आणि त्याच्यामध्ये 20 वर्ष मी भर घालून केलं. म्हणजे माझं ओरिजिनल प्रेझेंटेशन होतं ते काहीतरी 25-30 स्लाइड्सचं होतं, जे आता 180 स्लाइड्सचं झालं. हम्म. मग हे सगळं करत असताना मी महायानाचा अभ्यास केला, थेरवादाचा अभ्यास केला, या तत्वज्ञानाचा. आणि मग कोविडमध्ये माझ्या डोक्यात आलं की अरे आता आपण ना काहीतरी केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कविता लिहायच्या असं अजिबात डोक्यात नव्हतं. हम्म. म्हणून मी पुस्तकं माझ्याकडे छान जमा झाली होती तोपर्यंत, 25-30 पुस्तकं वाचताना नोट्स काढायला लागलो. तर त्या नोट्स कवितेच्या रूपात अक्षरशः उमटल्या. त्यासाठी मी काहीच केलं नाही आणि त्याच्यातून या कविता निर्माण झाल्या. मग मला तो चाळा लागला, छंद लागला की अमुक एक थीम वरचं पुस्तक वाचायला घ्यायचं आणि ती थीम वाचून झाली की त्याच्या नोट्सच्या ऐवजी कविता करायची. करायची म्हणजे करायची नाही, ती व्हायची. हो. मग काय झालं, अशा 25-30 झाल्या कविता. मग त्यावेळेला तर लॉकडाऊन वगैरे होता. म्हणजे काहीतरी दुसरी लाट ते तिसरी लाटच्या मध्ये आपण होतो. मग मी म्हटलं की आपण समाज माध्यमांवरती हे टाकू. समाज माध्यमांवरती कविता टाकायला लागलो. एक 8-9 कविता झाल्या. खाली असे कॉमेंट यायला लागले की कविता वाचायला चांगली वाटते पण समजत काहीच नाही, तर तुम्ही त्याला जोडून पोस्ट लिहा. म्हणून मी ते निरूपण ज्याला तू म्हणालीस ते लिहायला सुरुवात केली. आणि असं होता होता पुढच्या साधारण 6 ते 9 महिन्यामध्ये माझं एका बाजूने वाचन अभ्यास आणि दुसऱ्या बाजूने कविता लिहिणं आणि तिसऱ्या बाजूने त्याच्या रोजच्या नोट्स लिहिणं, अशा 101 कविता झाल्या. हो. मग त्या 101 कवितांचे पुस्तक झाले. तर अशी या पुस्तकाची फारच गंमत आहे की हे पुस्तक कधी झालं हेच मला कळत नाही. नाही, पण आता सर पुस्तकाकडे वळूया. म्हणजे मी बऱ्याच कविता वाचल्या. मी तुम्ही त्या कविता ज्या समजावून सांगितल्यात जशा तेही वाचलं. तेव्हा कविता वाचताना लक्षात येतं की त्या कधी 4 ओळीच्या, 5 ओळीच्या, 6 ओळींच्या अशा छोट्या छोट्या कविता आहेत. त्यातनं तुम्ही एक एक मुद्दा म्हणजे स्वतःवर नियंत्रण मिळवणं, अशा पद्धतीचे विषय तुम्ही हाताळले आहेत. तर तुम्ही जेव्हा पुस्तक केलं तेव्हा एवढा मोठा म्हणजे गौतम बुद्धांनी दिलेला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश आहेत, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आयुष्याशी निगडीत त्यांनी आपल्याला सांगितलंय. तर त्यातला आपण आता याच्यावर लिहूयात किंवा हा विषय लोकांपर्यंत पोहोचवा, असे काही विषय तुम्ही काढले होते का? जसं मी आता उल्लेख केला एक अगदी की स्वतःवर ताबा मिळवणं, अशी पण एक कविता आहे त्या. हो आहे. काय माहितीये, मी विषय असे काढले नव्हते पण ते मला मिळत गेले. एक काय माहितीये की बुद्ध हे जगातले पहिले कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट असले पाहिजे. त्यामुळं माझ्यासारख्या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांचे विचार वाचताना, ऐकताना, त्याचा अभ्यास करताना असं वाटतं की अरे सायकोलॉजी पण हेच सांगते. आणि ते पुन्हा या वास्तवामध्ये बुद्ध म्हणून क्षणोक्षणी जे पुस्तकाचं नाव आहे की दैनंदिन व्यवहारात तुम्ही या बुद्ध विचाराकडून काय शिका. आणि ते बुद्धांकडून शिकण्यामधलं स्वारस्य आणि अगत्य काय आहे की बुद्ध हा स्वतः ऐतिहासिक माणूस आहे. म्हणजेच काय की एका माणसाने स्वतःचा केलेला शोध, त्या आत्मशोधातून त्याला गवसलेली तत्व त्याने इतरांसमोर मांडणं, त्या तत्वांच्या प्रसारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्याला अर्पण करणं त्या प्रवासाला. आणि हे सगळं करताना एक ऑर्गनायझेशन पण तयार करतं. तर इतकं सगळं छान आपल्याला त्याच्यात बघायला मिळतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की बुद्ध हे आपण रोज कसं जगावं हेच तर सांगतायत. आता ही माझी भूमिका का आली
कारण मी काही ना तत्वज्ञानाचा अभ्यास आहे. मी लोकांबरोबर काम करणारा भावनिक स्वास्थ्याच्या क्षेत्रामधला माणूस. हो. त्यामुळे ना मला असं वाचताना कळत होतं, अरे अँगर मॅनेजमेंट हे असलं पाहिजे. हो. कारण अँगर मॅनेजमेंट हा कॉमन प्रश्न आहे. बरोबर. आपल्या शरीराची कशी आणि काय काळजी घ्या हम्म. असलं पाहिजे. म्हणजे हो. बुद्ध आपल्याला हेच सांगतायत. आणि जे बुद्ध खरं तर सर्व लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ते हे बुद्ध आहेत. हम्म. तत्वज्ञानातला खल संकल्पनाचा वेगळा मुद्दा आहे. हो. लोकांना बुद्ध काय शिकवत नाहीत, कारण शेवटी बुद्धांनी लोकांना शिकवलं. तर ते आपण बघूया असा मी विचार केला. आणि मला फीडबॅक असे मिळतात या पुस्तकाचे. विपश्यना किंवा माइंडफुलनेस यासारख्या ध्यान पद्धती जे लोक वापरतात रोज, ते म्हणतात की आम्हाला या पुस्तकाचा ध्यानासाठी फायदा होतो. आम्ही रोज एक एक कविता यातली चिंतनासाठी घेतो. मी म्हटलं अरे वा वा हे किती छान आहे. म्हणजे त्या त्या माणसाला अंतर्मुख करण्यासाठी, आत्मपरीक्षण निरीक्षण करण्यासाठी जर या कविता मदत करत असतील त्याच्या ध्यान पद्धतीसाठी, तर फारच छान आहे. म्हणजे हो. बुद्धांना जे अपेक्षित आहे त्यातलं काहीतरी घडतंय. हो. पण सर ध्यानाबद्दलही कविता आहे त्यात. मी वाचली आहे ती. तुम्ही ज्या कवितेचा आत्ता उल्लेख केला ती खरंच खूप उत्तम कविता आहे. जर म्हणजे आपण इथे आता आनंदाचं पानमध्ये ती सांगू शकलो तर. हो, बुद्ध ना वेगवेगळी उदाहरणं कशी देतात. हो. बुद्ध लोक शिक्षक होते, त्यामुळे त्यांची उदाहरणं फार छान असतात. तर एक माझी आवडती कविता आहे, भंगलेली घंटा तसे मन स्तब्ध. भंगलेली घंटा म्हणजे काय आहे, ती घंटा आहे तिला एक अशी चीर गेलेली आहे, आतमध्ये लंबक नाहीये म्हणून ती भंगलेली घंटा आहे. भंगलेली घंटा तसे मन स्तब्ध, क्रोधाचा लंबक दिसेनासा झाला. क्रोधाचा लंबक ना ठाण 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 करत होता. आणि ध्यान करता करता क्रोधाचा हा लंबक दिसेनासा झाला. तेव्हा काय झालं, अशा अवकाशी ईर्ष्या द्वेष नाही. बापरे, भंगलेली घंटा या तऱ्हेचं दृश्य आपण आतापर्यंत भंगण्यासाठीच वापरलं होतं. आणि इथे बुद्ध तेच प्रतीक डिस्कव्हरी या अर्थानं वापरतात. क्या बात आहे. खरं. म्हणजे ते म्हणतात की आता लंबक नाही, नकारात्मक नाही, तो ठण ठण वाजणारा लंबक गेला. बघा, भंगलेली घंटा तसे मन स्तब्ध, क्रोधाचा लंबक दिसेनासा झाला. अशा अवकाशी ईर्ष्या द्वेष नाही, घडती निर्वाण अशा शांतते. हे याच्यातनच धर्मपदातलीच आहे, धम्मपदातलीच आहे ती सगळी. पण आता ही शांतता बिना लंबकाची आणि ती निर्वाणाची शांतता, काय व्हिज्युअल आहे बघ. म्हणजे हे असे बुद्ध जे आपल्याला भेटतात ना, की जे आपल्याला असं दर्शन देतात. बुद्ध हे दार्शनिक आहेत, ते तुम्हाला इन्साइट देतात, ते तुम्हाला व्हिजन देतात. हे जे बुद्ध आहेत ना, हे कसे आहेत ना, लोकांचे बुद्ध आहेत. म्हणजे मला काय सापडलं माझ्या प्रवासात, ते सांगणारे बुद्ध आहेत. म्हणून बुद्ध त्या अर्थानं लोकसेवक आहेत, लोकशिक्षक आहेत. तर हे बुद्ध आपोआप आले समोर. म्हणजे माझा असं काही दावा नाहीये की मी काही करतोय, पण ते या निमित्तानं मला सापडत गेले असं. नाही, खरंच खूप महत्त्वाचा संदेश सर तुम्ही दिलेला आहे. आणि म्हणजे प्रत्येकाने हे सगळ्या स्वतःमध्ये रुजवावं अशा पद्धतीची आपण आशा करूया, अपेक्षा करूया. आणि आज तुम्ही वेळ दिलात आणि एक वेगळा विषय आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल खूप आभार आणि खूप शुभेच्छा सुद्धा. आता आपण बघणार आहोत ती या आठवड्याची टॉप 5 पुस्तकं बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये यांच्याकडून. नमस्कार, मी सुप्रिया जोगळेकर लिमये. बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, डेक्कन जिमखाना पुणे आणि बुकगंगा.com इथे गेल्या आठवड्यामध्ये टॉप 5 पुस्तकं आपण आता बघणार आहोत. सध्या सगळ्यांच्याच
उत्सुकतेचा असलेला विषय भारत पाकिस्तानमधले असलेले संबंध आणि पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे या पुस्तकाची खूप प्रचंड मागणी गेल्या आठवड्यापासून आहे. लेखक आहेत डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आणि डॉक्टर परीक्षित शेवडे. मोरया प्रकाशनचं हे पुस्तक आहे. युद्ध म्हटलं की अजित डोवाल हे नाव सगळ्यांच्याच लक्षात येत असतं. अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पुस्तक लिहिलेलं आहे अविनाश थोरात. 2 नंबरचं हे पुस्तक, प्रकाशक आहेत विश्वकर्मा पब्लिकेशन. काश्मीर प्रश्नाची ओळख या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे आणि त्याचबरोबर डोवाल यांची डिफेन्सिव्ह ऑफेन्स नीतीची यशोगाथा या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळते. 3 नंबरला आहे उर्मिला. लेखक आहेत समर पब्लिकेशनचं हे पुस्तक. सीतेची बहीण लक्ष्मणाची पत्नी 14 वर्ष एकटी होती. तिच्या एकांतवासावरती आधारित असलेली ही ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरी 3 नंबरला लोकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 4 नंबरला आहे फुलपाखरू. लेखक आहेत श्रीपाद ब्रह्मे. बुगंगा पब्लिकेशनचं हे पुस्तक. सर्व जग आपल्याला लहान म्हणत असताना आपण मात्र मोठे आहोत असं वाटणाऱ्या त्या वयात, म्हणजेच टीनएजर्सच्या वयात असणाऱ्या मुलांच्या कथा या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. मुलांसाठी हे पुस्तक असेल तरीसुद्धा मोठ्यांनी या पुस्तकाचा नक्की फुलपाखरासारखं बागडून यावं, या पुस्तकामध्ये डोकावं आणि टीनएजर्सला आठवावं असं हे पुस्तक आहे. 5 नंबरला आहे रायन हॉलिडे. राईट थिंग राईट नाऊ हे रायन हॉलिडे यांचं पुस्तक. नावाप्रमाणेच योग्य आहे तेच करा आणि तेही आत्ताच करा. हे इंग्लिश पुस्तक अनुवादित केलेलं आहे डॉक्टर कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर यांनी. तर मित्र हो, ही होती गेल्या आठवड्यातील बुकगंगा.com मधील टॉप 5 पुस्तकं. ही पुस्तकं याचबरोबर अशी अनेक पुस्तकं बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस, डेक्कन जिमखाना पुणे आणि बुकगंगा.com इथून आपण घरपोच मागवू शकता. तर मित्रांनो, वाचत राहा. धन्यवाद. खरं तर आजच्या आपल्या भागात बुद्धही आहेत आणि युद्धही, कारण पुस्तकच आपल्याला असे वेगवेगळे अनुभव देत असतात. तर या नव्या पुस्तकांबरोबरच आणि नवनवीन वाचनाच्या संकल्पाबरोबर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.